जादू किया तूने दादा, टीम को ले गया ऊपर बहुत ज्यादा, भूलेगा दिल जिस दिन तुझे, वो दिन क्रिकेट का आखिरी दिन होगा। जादू किया तूने दादा, याद है मुझको डेब्यू पे तूने लॉर्ड्स पे मारी थी सेंचुरी, मुश्किल हालात में द्रविड़ के साथ मिलके तूने उसे की थी पूरी, जीतने के लिए ही आया था तू, दुनिया ने जाना तेरा इरादा। जादू किया रे तूने दादा, कैप्टन बनके अपनी टीम को तूने नई दिशा दिखाई, फाइटिंग स्पिरिट सबसे पहले तूने ही तो टीम को सिखाई, इंडिया बन गया क्रिकेट का राजा, जिसको सब समझते थे सीधा साधा। जादू किया तूने दादा। तर मित्रांनो, सौरव गांगुली अर्थात आपल्या सर्वांचा लाडका दादा यांचा आज वाढदिवस आहे। भारताचा एक असा कर्णधार ज्याने खूप अवघड काळामध्ये असताना, आपल्या संघ अवघड काळामध्ये असताना हातामध्ये कमान सांभाळली आणि त्याच्यानंतर भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। फायटिंग स्पिरिट सगळ्यात पहिले यानेच आणले। प्रिन्स ऑफ कोलकाता आपण ज्याला म्हणतो, या दादाने डेब्यू लॉर्ड्सवरती केला। तसं लॉर्ड्सवरती ती काय त्यांची एकमेव फक्त आठवण नव्हती, लॉर्ड्सवरती त्याने डेब्यूला शतक केलं होतंच, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांची यादगार अशी लॉर्ड्सवरती मेमरी होती अँड्र्यू फ्लिंटॉफला हरवल्यानंतर त्याचं अनुकरण करत त्यांनी काढलेला शर्ट। त्याने हे स्टेटमेंट केलं की भारत कुठेच कमी नाही आणि खऱ्या अर्थाने फायटिंग स्पिरिट त्यानेच आपल्या टीम। तर मित्रांनो, 90sच्या काळातला सर्वात पॉप्युलर कॅप्टन आणि आपल्या सर्वांचा लाडका दादा याला त्याच्या 49व्या वाढदिवसाच्या आपल्या पेजकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला सौरव गांगुली अर्थात दादा यांच्यावरती मी केलेली कविता कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पेजला फॉलो करा। धन्यवाद।